यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर इथला मोर्चा आधी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा होणार आहे। 11 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या मदतीचा विरोधामध्ये उद्धव ठाकरेंचा आक्रोश मोर्चा आहे। तर उद्या 10 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहेत। एकनाथ शिंदे आपल्या दौऱ्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे। एकूणच असं म्हणता येईल की काही दिवसांपूर्वी सरकारने मदत घोषित केली आहे पूरग्रस्तांसाठी। अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचं त्याच्यासाठी, आणि त्यावरून कुठेतरी समाधान झालेलं नाहीये विरोधकांचा, आणि त्यामुळे शिवसेना युबीटी कडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा 11 तारखेला काढला जाणार आहे। पण त्याच्या एक दिवस आधीच सत्ताधारी नेते, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख हे शिंदे हे छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत, आणि या दौऱ्यादरम्यान त्या काही मोठ्या घोषणा त्यांच्याकडून होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता कोणत्या घोषणा शिंदे करणार ते बघावं लागेल, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होणारा जो शिवसेना युबीटीचा मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा, तो नेमका कसा होतो याकडेही लक्ष असेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोळीबार प्रकरणातील प्रकाश लोंढेसह तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आतापर्यंत 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयानं चुकीचा ठरवलाय। 2 महिन्याच्या आतमध्ये बोर्ड पुनर्स्थापित करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 11 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी निकष पूर्ववत करण्याची मागणी आणि जनावरांची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत। सरकार याचा धसका घेईल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। आमगावमधील मार्तंडराव बहेकार जिल्हा परिषद कन्या शाळेची दुरावस्था झाली आहे। वर्गखोल्या जीर्ण झाल्या, शाळेमध्ये शौचालयांचाही अभाव आहे। मात्र या सर्वांकडे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होतंय। पुण्याच्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय। वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी समस्त चाकणवासियांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। वाहतूक कोंडीमुळे तब्बल 1700 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 7000 कुटुंबीय बेघर झाली आहेत असा दावा आंदोलकांनी केला। उत्तर सोलापूर तालुक्याला सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसलाय। विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य सुद्धा वाहून गेलं, शेतशिवारामध्ये पाणी घुसलं, त्यानंतर अनेक सांसारिक साहित्यांचंही नुकसान झालंय। गोंदियाच्या चुंबली गावातील नागरिकांनी आमदारांकडे समस्या मांडल्या। तातडीनं गावातील समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। यावेळी आमदारांनी नागरिकांना समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स झळकले। कोंढव्यातील वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। पोलिसांनी कारवाई करत सगळे फ्लेक्स काढले। सुप्रीम कोर्टानं रस्ता अपघातांना राष्ट्रीय आपत्ती म्हणत दुचाकीवरून प्रवास करताना सुरक्षेसाठी आणि अपघात रोखण्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे। नो हेल्मेट नो फ्युएल धोरणाला आता गती मिळणार आहे। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जाते। पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे पुन्हा चर्चेत आले। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांशी आरेरावी करत उर्मट भाषा वापरल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेमधील सीनियर केजीचे विद्यार्थी अभिज्ञा मस्के आणि कबीर उगले यांनी पुढाकार घेतला। या दोघांनी बचत केलेले पैसे पूरग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतलाय। ते चिमुकले गेल्या काही दिवसांपासून वाळूज, बजाजनगर आणि सिडको भागामध्ये स्वतः फिरून देणगी गोळा करतायत। स्मार्ट लाईट मीटर विरोधात सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरूडमध्ये लोकशाही संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा फटका बसतोय। या अन्यायकारक मीटर विरोधात होम हवन आंदोलन करून स्मार्ट मीटर जाळण्यात आले। सांगलीच्या भिलवडी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना जीवघेणा धोका निर्माण झालाय। रस्त्यांवर, शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये आणि निवासी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।
परभणीच्या जिंतूर तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. महावितरणचं खासगीकरण थांबवण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय. विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्याच्या पातूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. पालघरमध्ये 20 कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. प्रलंबित 8 मागण्या पूर्ण करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 20 कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. राज्यभरात विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं 3 दिवसांचा संप पुकारण्यात आला. या संपात सोलापुरातील 1200 कर्मचारी सहभागी झाले. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. जरांगे आणि विखेंमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये. विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमध्ये ही भेट झाली आहे. तर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत. आणि त्या चर्चेवेळची ही दृश्य आपण बघू शकतो. ज्या वेळेला भेटायला आलेले होते त्यावेळेची ही दृश्य आहे. आणि यानंतर या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये. तर मराठा आरक्षणाच्या GRवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात किती कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले याचीही चर्चा होऊ शकते. तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर विखे पहिल्यांदाच अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले. GR निघाल्यानंतर राज्यभरात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, त्याचबरोबर मराठा आरक्षण GRला होणारा विरोध यावर सुद्धा विखे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. योगेश कदम आणि शस्त्र परवान्यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सरकारवर ताशेरे ओढले. अनिल परब आणि रामदास कदम कुस्ती जरी खेळले तरी आपलं भलं होणार नाही. या दोघांकडे लक्ष देण्यापेक्षा दिव्यांग, गरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाकडे लक्ष द्या. सत्ता मिळवण्यासाठी परब आणि कदमांची कटकारस्थानं सुरू आहेत, असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केलाय. रामदास कदमले काय म्हटलं आणि रामदास कदमनं परबले काय म्हटलं, ह्या दोघांना एकमेकांना काही म्हणू द्या, हे कुस्ती जरी खेळले तरी आपलं काय भलं होणार आहे ते बघा बरं. त्या दोघांच्या लढाई दाखवण्याचं कारण काय, क्या लॉजिक आहे तुम्हाला? यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. योगेश कदम यांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावर सही केल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा असल्याचंही ते म्हणाले. रामदास कदम यांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. त्यामुळे तो बडा नेता कोण, असा सवाल उपस्थित झाला. रामदास कदमांची उलटी गिनती सुरू असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली. तर रामदास कदम हे छमछम बारबाले म्हणून प्रसिद्ध आहेत, अशी टीका सुद्धा भास्कर जाधव यांनी केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंधारेंनी ही मागणी केली. योग्य व्यक्ती नसल्यानं पोलीस आयुक्तांनी घायवाला शस्त्र परवाना नाकारला होता. पोलिसांची परवानगी नसताना परवाना का दिला, असा सवाल संजय राऊतांनी विचारला. शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणीही राऊतांनी केली. भाजपची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत. उद्या नाशिक आणि मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. 11 तारखेला आणि 13 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अमरावती, नागपूर विभागात बैठका होणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देतील अशी आशा होती, पण दिबा पाटलांच्या नावाला भाजपनं विरोध केलाय असा दावा संजय राऊतांनी केला. विमानतळाला मोदींचं नाव देण्यासाठी एकमत झालंय. मोदींच्या नावानं विमानतळ करण्यात यावं यासाठी भाजपच्या अंतर्गत हालचाली सुरू असल्याचं राऊत म्हणाले. लोणावळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. दरम्यान मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकर यांच्या मागणीला यश आलंय. सोलापूरच्या नवी पेठमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमधून 4 लाखांचा चेक चोरीला गेलाय. या प्रकरणी बँकेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चोरी झालेला चेक हा अमर तेपेदार नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती आहे.